नमस्कार, मी शनाया. आजचा विषय आहे एकनाथ शिंदे भाजप समोर झुकणार का? मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र लढले. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला खरा, पण स्वतःच्या बळावर बहुमत गाठू शकला नाही. सत्ता स्थापनेसाठी भाजपला एकनाथ शिंदेची गरज लागणार हे स्पष्ट झालं आणि एकनाथ शिंदेंनी बार्गेनिंग सुरू केलं. तर दुसरीकडे भाजपने देखील उद्धव ठाकरेंसोबत पडद्याआड चर्चा सुरू असल्याची माहिती पसरवून शिंदेंवर दबाव वाढवलाय. या दबाव तंत्रात भाजपची सरशी होते आणि शिंदेना माघार घ्यावी लागते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. यामुळे यावेळी देखील एकनाथ शिंदेना भाजप समोर झुकावं लागेल का, हा प्रश्न उपस्थित होतोय. याच प्रश्नाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिकेत 89 जागा मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. 65 जागांसह उद्धव ठाकरेंचा दुसऱ्या क्रमांकावर हा पक्ष आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्यात. काँग्रेसचे 24 नगरसेवक निवडून आलेत, तर मनसेला 6 ठिकाणी विजय मिळवता आलाय. 227 वॉर्ड असलेल्या मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 114 ही मॅजिक फिगर आहे. कोणत्या एका पक्षाकडे बहुमत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा जोडतोडीचं राजकारण सुरू झालंय. त्यातूनच एकनाथ शिंदेना त्यांच्या नवनिर्वाचित 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये निगराणीखाली ठेवण्याची वेळ आली आहे. खरं तर भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्रित लढवली होती. त्यामुळे याच दोन पक्षांनी सत्ता स्थापन करणं अपेक्षित होतं आणि दोघांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरल्याने भाजपचा महापौर होणं अपेक्षित आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी बार्गेनिंग सुरू केल्याने राजकारणात मोठा ट्विस्ट येऊ पाहतोय. उद्धव ठाकरेंनी बोलताना देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल असं म्हटलं. त्यामुळे एकनाथ शिंदेचं नाक कापण्यासाठी भाजप उद्धव ठाकरेंना पाठिंबा देईल का, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. मॅजिक फिगर गाठली नसली तरी मुंबईत महापौर बसवण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा कायम आहे आणि ही इच्छा त्यांनी अनेकदा बोलून देखील दाखवली. मुंबईत महायुतीचा महापौर बसणार आहे हे तर निकालांवर स्पष्ट झालंय. तो महापौर मराठीच असेल असं खुद्द फडणवीसांनी वारंवार सांगितलंय. पण गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच मुंबईचा महापौर शिवसेनेचा नसणार आहे. त्यावरूनच ठाकरेंचे शिलेदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेबद्दल आतापर्यंत न बोलून दाखवलेली सल पहिल्यांदा बोलून दाखवलीय. फुटीरतावादी राजा थेट जयचंद असा नामोल्लेख संजय राऊतांनी एकनाथ शिंदेचा केलाय. भाजपनं मुंबई काबीज करण्याचं स्वप्न अखेर पूर्ण केलंय. पण शिंदेच्या मदतीनेच भाजपचा पहिला महापौर मुंबईत विराजमान होणार आहे. त्यामुळेच ठाकरेंपेक्षा कमी असले तरी शिंदेचे 29 नगरसेवक गेम चेंजर ठरणार आहेत. म्हणूनच की काय, गुवाहाटीचा अनुभव असलेल्या शिंदेंना आपल्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये मुक्कामासाठी पाठवावं लागतंय. शिंदेकडनं दबावाचं राजकारण केलं जातंय का? महापौर किंवा स्थायी समिती सभापती पदासाठी हे तर हॉटेल पॉलिटिक्स नाही ना, असाही प्रश्न राजकीय जाणकारांना पडलाय. महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरे बंधू शिवसेनेचे नगरसेवक फोडू शकतात अशी भीती एकनाथ शिंदेना सतावत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. याच भीतीपोटी एकनाथ शिंदेनी त्यांच्या मुंबईतल्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये हलवल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदेचं टेन्शन वाढण्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी केलेल्या अनालिसिसचा विचार करावा लागेल. फोडून आलेली माणसं टिकवण्याचं टेन्शन कदाचित त्यांना भाजपची भीती वाटते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी यॉकरच मारलाय. उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे उत्तर देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेलच. मात्र तुर्तास देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचे कॅप्टन म्हणून लगेच उत्तर दिले. कुठलीही पळवापळवी होणार नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. मुंबईत पक्ष वाढवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली होती अशा नेत्यांनाच आपल्या नातेवाईकांना निवडून आणता आलं नाही. त्यामुळे मुंबईतल्या शिवसेनेच्या कामगिरीवर शिंदे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. अशाच प्रकारे मीरा भाईंदर, लातूर, परभणी यासारख्या महापालिकांमध्ये पक्षांची उडालेली दानादान शिंदे यांच्या जिवारी लागली असून या निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी अपेक्षित कामगिरी केली नसल्याचं पक्षात बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेंनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्री, आमदार, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आदी सर्वांना बोलवण्यात आलं होतं. बैठकीत शिंदेंनी महापालिका निवडणुकीतील मंत्री, आमदारांच्या कामगिरीची झाडाझडती घेतली आहे. त्याचप्रमाणे बैठकीत 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीला सामोरं जाताना पक्षाची निवडणूक रणनीतीही ठरवली जाते. महापालिकेतील मंत्री आणि आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांच्यावर जिल्हा परिषदेची जबाबदारी कशा प्रकारे सोपवण्यात येणार याचाही निर्णय या बैठकीत झाल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोनवर चर्चा झाल्याची माहिती मिळते. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठवडाभर दावोस दौऱ्यावर असणार आहेत. त्यानंतर नगर विकास खात्याकडनं महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मुंबईच्या महापौर पदाबाबत उलटसुलट चर्चा सुरू राहणार आहे. पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीएमसीच्या नवनिर्वाचित शिवसेना सदस्यांशी संवाद साधल्यानंतर
मुंबईला महायुतीचाच महापौर मिळेल हे स्पष्ट केलंय. महायुती भागीदार भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात या महत्वाच्या पदावरनं वाद सुरू आहे. निवडणुकीचा निकाल लागून 3 दिवस उलटून गेले असले तरीही महापौर कोणाचा हा तिढा अद्याप सुटलेला नसून तो इतक्यात सुटणार देखील नाही. याचं कारण असं की महापौरांची निवडणूक ही एका वेगळ्या कायदेशीर प्रक्रियेद्वारे नियंत्रित केली जाते, जी नवीन विधानसभा औपचारिकपणे स्थापन झाल्यानंतर सुरू होते. पण आता याच भाजपनं मुंबईत नवा डाव टाकल्याची चर्चा सुरू आहे. ते उद्धव ठाकरेंच्या मदतीने पण समर्थनाशिवाय सत्तेत बसण्याची रणनीती आखल्याचं बोललं जात आहे. एकूणच शिवसेना शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवून आणि ठाकरे गटाचं समर्थन न घेता भाजपनं स्वतःचा महापौर करण्याचा डाव आखलाय. पण बहुमत नसताना भाजपचा महापौर कसा होऊ शकतो, यामागे चक्रावून टाकणारं समीकरण समोर आलंय. मुंबईच्या महापौर पदावरनं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप मुंबईत सत्ता स्थापन करणार असेल तर आपण त्यांना सहकार्य करू अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती मिळते. महापौर निवडीच्या वेळी ठाकरे गटाचे नगरसेवक अनुपस्थितीत राहून शिंदेंचा चेकमेट करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असली तरी ठाकरे गटाकडून भाजपला थेट समर्थन दिलं जाणार नाही. महापौर पदाच्या निवडीच्या वेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक गैरहजर राहणार असल्याची रणनीती आखली जात आहे. ठाकरेंचे 65 नगरसेवक गैरहजर राहिले तर सभागृहातील उपस्थित सदस्यांची संख्या 162 होते. अशातच बहुमताचा आकडा 114 वरून थेट 82 वर येतो. अशा स्थितीत मुंबई महापालिकेत भाजपला स्वबळावर महापौर करता येऊ शकतो अशीच काहीशी रणनीती आता भाजपकडनं आखली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप सांगेल त्या पद्धतीने एकनाथ शिंदे माघार घेणार का हे येणारा काळच ठरवणार आहे. तुम्हाला काय वाटतं? शिंदेची सेना भाजपला झुकतं माप देणार का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.